अजून 4 आणि इतर 2 अशी सध्याची स्थिती। त्यामुळे टोटल इफेक्ट एकूण जर आपण इफेक्ट बघायचा झाला तर महागठबंधन खूप मागे राहिले आहे, कारण त्यांचे सहकारी पक्ष तेजस्वी यादव यांचे फार चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत। तर इकडे आपण विचार केला एनडीए मध्ये तर भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष जेडीयू हे दोघेही समसमान परफॉर्म करताना दिसतात। 60+ जागा दोन्ही ठिकाणी आघाडीवर, त्यामुळे दुप्पट जो फरक आहे तो आपल्याला याच कारणामुळे बघायला मिळतोय, कारण भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष जे आहेत ते उत्तम कामगिरी करताना दिसतात। एनडीएने बहुमताचा आकडा आधीच पार केलेला आहे। 215चे कल सध्या समोर येत आहेत। 243 पैकी 68-63 अशी सध्याची स्थिती, 72-138, त्यामुळे दुप्पट फरक जवळपास आपल्याला बघायला मिळतोय। एनडीए 138, महागठबंधन 72, कलांनुसार भाजप नंबर 1, मात्र आघाडी विचार केली तर एनडीए कुठेतरी पुढे जाताना दिसते आणि बहुमताचा आकडा ऑलरेडी त्यांनी पार केलाय। एनडीएला जवळपास बहुमत मिळतंय, कलांच्या आकड्यांनुसार हे स्पष्ट होत आहे। पण चुरस कशामध्ये लागलेली आहे तर क्रमांक 1 चा पक्ष नेमका कोणता असेल याची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि ही लढाई खूपच अटीतटीची आहे, रंजक वळणावरती आहे। कारण भाजप 68, जेडीयू 63 आणि आरजेडी 66, त्यामुळे क्रमांक 1 चा पक्ष बिहारमध्ये नेमका कोण बनणार याची सुद्धा उत्सुकता असेल। आत्ताचे कल जर का आपण पाहिले तर अर्थातच एनडीएनं तो जो मॅजिक फिगरचा आकडा आहे तो ओलांडलेला आहे। 122 चा आकडा आहे आणि एनडीएनं आतापर्यंत तो आकडा ओलांडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पण बिहारमध्ये एसआयआर नंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाचे म्हणजे महिला वर्गाचा जो फॅक्टर आहे तो सुद्धा बिहारमध्ये महत्त्वाचा ठरत असल्यामुळे बिहारची ही सगळी निवडणूक कोणत्या वळणावरती जाऊन थांबते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। आतापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत त्या कलानुसार 215 जागांचे कल हाती आलेले आहेत। 138 जागांवरती एनडीएनं आघाडी घेतली आहे, महागठबंधनची आघाडी 72 जागांवरची आहे, पण त्यातल्या 66 जागा या आरजेडीच्या आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। एनडीए 138, महागठबंधन 72 अशी सध्याची बिहारची स्थिती आहे, बिहारचं चित्र आहे। आणि कलांचा विचार करता भाजप पुन्हा एकदा क्रमांक 1 चा पक्ष म्हणून बिहारमध्ये पुढे असल्याचं चित्र आहे। बिहारची ही निवडणूक 2 चेहऱ्यांची निवडणूक आहे। बिहारची ही निवडणूक 2 मुद्द्यांवरची निवडणूक आहे। एकीकडे आहे नितीश कुमार यांचा अनुभवी चेहरा, तर दुसरीकडे आहे तेजस्वी यादव यांचा तरुण चेहरा। तेजस्वी यादव यांनी गेली काही वर्ष बिहारचे विरोधी पक्षनेते म्हणून जोरकस कामगिरी केलेली आहे, चमकदार कामगिरी केलेली आहे। आणि जेव्हा देशपातळीवरच्या विरोधकांचा विचार होतो तेव्हा सुद्धा तेजस्वी यादव यांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं, कारण बिहारमध्ये त्यांनी विरोधी पक्षांची खिंड हे एक प्रकारे एकट्यानं लढवलेली आहे। त्यामुळे तेजस्वी यादव यांचा पक्ष आरजेडी हा पक्ष या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आहे। 143 जागांवरती म्हणजे 243 पैकी 143 50% जागांवरती आरजेडीनं आपले उमेदवार उभे केलेत।